मराठी असल्याचा कधी कधी इतका गर्व वाटतो, सगळे गड किल्ले बघून इतका अभिमान वाटतं. मी नेहा म्हणजे सिलिंग डॉक्टर आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण काय बघणार आहोत. सो हा आहे पुण्यातील खडकवासला डॅम आणि खडकवासला डॅमला पार करून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका गड किल्ल्यावर जातो. काही दिवसांपूर्वी मी सिंहगडाला भेट दिली होती आणि किल्ले मला खूप आवडतात. त्यातला सिंहगड एकदा मी सकाळी गेलेली आणि कोणीतरी मला सांगितलेलं की तिथला सनसेट व्ह्यू बघण्यासारखा आहे. सो मी परत एकदा गेली होती आणि हा जातानाचा व्ह्यू आहे. सिंहगडाबद्दल काय सांगावं, सगळ्यांना माहिती आहे, गड आला पण सिंह गेला. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी स्वतःचा जीव गमावून हा किल्ला, कोंढाणा किल्ला मिळवला हे सगळ्यांनाच माहीत आहे. जिजाऊ माँसाहेबांनी हा किल्ला परत मिळवायला सांगितलं होतं, कारण जयसिंगासोबतच्या तहामध्ये आपले 33 गड किल्ले गेले, त्यातला हा सर्वात मोठा किल्ला जो महाराजांनी गमावला होता. इतकी सुंदर व्यवस्था गडकिल्ल्यावर तेव्हा होत असायची. शत्रू कुठून येतोय, यंत्रणा निभायची, कसे सैनिक, सगळ्यांची तिथे व्यवस्था असायची. घोडे, सगळे प्राणी, हे सगळ्यांचं तिथे व्यवस्था असायची. गडावर शिरताच पुणे दरवाजातून आपण आज सरळ सरळ किल्ल्याकडे गेलो की असा हा दगडी रस्ता दिसतो. सगळ्या गावकऱ्यांनी, पायथ्याच्या लोकांनी इथे आपलं उदरनिर्वाहाचं सगळं साधन निर्माण केलंय. असे दगडांचे रस्ते आणि त्यावरून जाताना इतकं सुंदर वाटतं, असं वाटतं त्या काळात जावं. आणि ही दोन्ही साईडला असे सगळ्या लोकांनी, पायथ्याशी असलेल्या लोकांनी आपलं आपलं सगळं आणून ठेवलेलं आहे. सगळं रानमेवा मिळतो, भजी मिळतात, ताजं दही मिळतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव. तुम्ही ज्या गडावर आलात, गडाच्या हे जे आपण बघत आहोत ते आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांचं समाधी स्थान. म्हणजे इथे ते धारातीर्थी पडले होते. तह झाला. पुरंदरच्या तहामध्ये मिर्झाराजा जयसिंग व दिलेर खान यांनी 80,000ची फौज ठाणे लावून द्या. तोपर्यंत आम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो आशीर्वादाकरिता येतो म्हणणाऱ्या महाराजांना मालुसरे सांगतात, तुम्ही गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, तोपर्यंत आम्ही मुलाच्या लग्नामध्ये काही वरबाग शोभले जात नाही. आधी लग्न होईल कोंढाण्याचे, नंतर जे होईल ते माझ्या रायबाचे, असं म्हणून निवडक 500 सैन्य घेतलं. गड कोंढाण्याकडे चाल केली. गडावर शाहीर एक दादा पोवाडा गाऊन आणि अशी सगळी किल्ल्याची माहिती सगळ्यांना देत होते. तितकं ऐकण्यासारखं होतं. ते सगळं ऐकून अंगावर इतके काटे आले होते. दादा जिथे उभे आहेत ते ओरिजिनल सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. ही साईडला जी मूर्ती दिसते आहे ती नंतर स्थापित केलेली आहे. कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, त्याच्यानंतर कोंढाणेश्वर मंदिर, हे असं सगळ्या किल्ल्यावर बघण्यासारखं आहे. इतकी मेहनत करून पायथ्यावरून हे लोक असे डोक्यावर सगळं सामानवरती घेऊन येतात, सगळं रानमेवा, ताजं दही वगैरे. आणि हा आहे कल्याण दरवाजा. इथूनच आपण आपल्या युद्धाला, हा नकाशा आहे किल्ल्याचा आणि हे असे सगळे तिथे आपल्याला मार्ग दाखवायसाठी पाट्या लावल्या आहेत. आणि हा इतका सुंदर सनसेट बघण्यासारखा व्ह्यू आहे. म्हणजे बसलं की 10-15 मिनटं शांत वाटतं. बरेच लोक आमच्या आजूबाजूला होते बघायसाठी आणि हे मला सजेस्ट केलं होतं. इतकं सुंदर भारी वातावरण होतं. आता सनसेट बघून निघालो, त्याच्यामुळे गडावरच आम्हाला 7 वाजले आणि उतरताना इतका काळोख आणि इतका सुंदर परिसर दिसत होता. पहिल्यांदाच मी इतक्या रात्रीपर्यंत गडावर थांबले होते. आणि गडावर जायचे 2 मार्ग आहे. एक तर गाडी सरळ घाटातून गडावर जाते, दुसरा म्हणजे ट्रॅकिंगचा मार्ग. आणि ट्रॅकिंगच्या मार्गाने पण लोक रात्री 7 वाजता उतरत होते त्यांच्या रिस्कवर. पण खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स असायला पाहिजे. नेहमीच महाराजांचं नाव काढलं, विचार केला तरी अंगावर काटा येतो, अभिमान वाटतो आणि शौर्य निर्माण होतं. कारण इतके गडकिल्ले जिंकणं, आपलं साम्राज्य, मराठी स्वराज्य उभं करणं ही खूप कठीण गोष्ट आहे. पण महाराजांमुळे सगळं शक्य झालं आहे. सो मी मराठी आणि महाराजांमुळे नेहमी मराठी असल्याचा अभिमान वाटतो. बाय.